वार होता गुरुवारचा आणि गुरुवार म्हटलं की थोडीशी धावपळ असते, थोडंसं जास्त काम असते कारण उपवास चालू आहेत सध्या, पूजा वगैरे मांडायची असते. तसं तर मी सगळं लवकरच आवरते, लवकर म्हणजे की पहाटेच उठते कारण एकदा मुलं उठले की मला परत काही करू देत नाहीत. काही करू देत नाहीत म्हणजे असं काही नाही, पण 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे असतात. एकदा वाचाय बसलं की मध्ये उठायचं नसतं म्हणे, पूर्ण झाल्यावरच उठायचं. पण मुलांचं कसं असतंय, हे दे ते दे चालू होतं मग. म्हणून मग मी पहाटेच पूजा मांडते. मग सकाळी मुलं उठायच्या आधी माझं 21 अध्याय वाचून पूर्ण होतात आणि सगळंच होऊन जातं मग. इथं मग मी स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाकात बनवली होती बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि भाकरी पण केल्या होत्या मी. मेथीची भाजी आहे म्हटल्यावर भाकरी तर करायलाच पाहिजे. आणि माझ्या चपात्याची गंमत बघा इथं. पहिली चपाती फुगली नव्हती, दुसरी चपाती अर्धी फुगली आणि मग मी व्हिडिओ बंद केला आणि तिसरी चपाती मात्र टम्म फुगली आणि व्हिडिओ करण्याच्या नादात इकडं फोन पण खाली पडला आणि इकडं चपाती पण करपली. भात झाला, भाज्या झाल्या, चपाती झाली, भाकरी पण झाल्या आणि मग मी इकडं ताटामध्ये नैवेद्य काढून घेतला. सगळं झाल्या पहिल्यांदा नैवेद्य दाखवलं की बरं असतंय, कारण मग परत सगळ्यांना खायला बरं होतंय. मी स्वयंपाक करत असताना माझ्या पोरांची लय लुडबुड असते मध्ये-मध्ये. सारखं इकडून तिकडून येणार किचन कट्ट्यावर, इकडं-तिकडं करणार. माझ्या पोरीला तर लय हौस आहे. आणि ही पाण्याची बाटली आणि गणपती बाप्पाची छोटीशी क्यूट अशी मूर्ती आहे ना, ती आहोंना ऑफिसमध्ये भेटलेली. सांताकडून गिफ्ट भेटले. त्यांच्या ऑफिसमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन झालं तर त्याचंच हे गिफ्ट आहे.